रामकृष्ण हरी माऊली. आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रामध्ये आपला नाशिक जिल्हा आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रभू रामचंद्र वनवासाला आलेले आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई यांचा पदस्पर्श झालेला आहे आणि या राम लक्ष्मणाच्या सीतामाईच्या वनवासाचे वर्णन याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नाशिकात त्र्यंबकवर डोंगरी मैदान, नाशिकात त्र्यंबकवर डोंगरी मैदान, डोंगरी मैदान गुंपा बांधली रामान, डोंगरी मैदान गुंपा बांधली रामान. म्हणे ते या गुंपेमध्ये राहत्या कोण कोण, म्हणे त्या या गुंपेमध्ये राहत्या कोण कोण. राम लक्ष्मण सीता माहिती घे गण, राम लक्ष्मण सीता माहिती घे गण. एवढ्या मनामध्ये वड गटोळ्या पानाचा, एवढ्या मनामध्ये वड गटोळ्या पानाचा. ओळखू नाही आला रावण कपटी मनाचा, ओळखू नाही आला रावण कपटी मनाचा. सीतेच्या शोधासाठी राम वेडा झाला, सीतेच्या शोधासाठी राम वेडा झाला. राम वेडा झाला खुशी झाडा झुडपाला, राम वेडा झाला खुशी झाडा झुडपाला. सीतेच्या शोधासाठी होते कोण कोण, सीतेच्या शोधासाठी होते कोण कोण. राम लक्ष्मण हनुमान तिघे जण, राम लक्ष्मण हनुमान तिघे जण. राम लक्ष्मण आणि हनुमान वानर सेना मिळून रावणाचा वध केला आणि सीतामाईची सुटका केली. आणि नंतर पुष्पक विमानाने राम लक्ष्मण सीतामाई हनुमान हे सर्व अयोध्येमध्ये आले. अयोध्येत येऊन राज्याभिषेक झाला आणि आनंदाने राज्य करू लागले. परंतु काही लोक अपवित्र सारखे बोलू लागले. त्यावेळेस जनक राजाची मुलगी दशरथ राजाची सून आणि प्रभू रामचंद्राची पत्नी शेवटी तिला अग्नी परीक्षा द्यावी लागली. अग्नी परीक्षा देऊन सुद्धा काही तिचा वनवास थांबला नाही. पुढे शेवटी रामाने लक्ष्मणाला सांगितले या सीतेला घोर अरण्यात नेऊन मारून टाका. म्हणून त्या टायमाला थरथर हाताने त्यावेळी लक्ष्मणाने रंत झुकला आणि सीतामाईला रथात बसवले आणि घोर अरण्यात घेऊन गेले. घोर अरण्यात घेऊन गेल्यानंतर सीतामाई काय बोलते. सीतामाई बोले लक्ष्मण धीरा, सीतामाई बोले लक्ष्मण धीरा. नका मारू मजला गर्भवती नय महिन्याचा, नका मारू मजला वंश बुडल रामाचा, नका मारू मज वंश बुडल रामाचा. नंतर सीतामाई अरण्यात सोडून लक्ष्मण अयोध्येमध्ये परत आले आणि नंतर झाडा झुडपाचा डोंगरांचा दगडांचा आधार घेऊन सीतामाई त्या अरण्यामध्ये राहू लागली. आणि काही दिवसानंतर वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन तिला आधार मिळाला आणि वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये ती वाल्मिक ऋषीची सेवा करू लागली, झाडलोट करू लागली, पूजापाठ करू लागली. शेवटी ती म्हणत्या भोग तण घडे संचिता वाचोनी. त्याप्रमाणे तिला 14 वर्षे पहिला वनवास आणि हा सुद्धा वनवास असे करता करता तिच्या पोटामध्ये 9 महिन्याचा गर्भ होता. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि ती बाळंतीण होते. त्या नामाचा प्रसंग कसा आहे. एवढ्या मनामध्ये काय दिसेला दोलाल, एवढ्या मनामध्ये काय दिसेला दोलाल. सीता बाळातीन दिले लोगड्याचे पाल, सीता बाळातीन दिले लोगड्याचे पाल. एवढ्या मनामध्ये दिवा तुपाचा जळतो, एवढ्या मनामध्ये दिवा तुपाचा जळतो. सीतेच्या मांडीवर लव अंकुश खेळतो, सीतेच्या मांडीवर लव अंकुश खेळतो. एवढ्या मनामध्ये कण करीत जुजू, एवढ्या मनामध्ये
जो सीतेच्या मांडीवर नव अंकुश यानीलो सीतेच्या मांडीवर नव अंकुश बाळ नीलो. रामकृष्ण हरी.